मोतीबाग तलावात गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या उभारणीसाठी स्थळ पाहणी. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, महापौर वंदना मगरे यांची संयुक्त पाहणी. जालना शहराच्या वैभवात भर पडणार. आज दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणाऱ्या मोतीबाग तलावात भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारण्यात यावी अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून जालन्यातील नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना, नागरिकांनी, बौद्ध बांधवांनी अनेक वेळा मोर्चे, निवेदन आणि पाठपुरावा करून प्रशासनाचं लक्ष वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच संबंधित अधिकारी यांनी मोतीबाग तलाव परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या उभारणीसाठी प्रस्तावित स्थळाची पाहणी केली. या पाहणीमुळे नागरिकांच्या मागणीला सकारात्मक दिशा मिळाल्याचं चित्र दिसून आले. मोतीबाग तलाव हा जालना शहरातील एक प्रमुख आणि आकर्षक परिसर मानला जातो. या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती उभारण्यात आल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच हे ठिकाण धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन दृष्ट्याही महत्त्वाचं केंद्र ठरणार आहे. गेल्या काही काळांपासून जालन्यातील अनेक नागरिक आणि बौद्ध समाजातील प्रतिनिधी यांनी मोतीबाग तलाव परिसरात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती उभारण्याची मागणी जोर धरली होती. शहरातील शांतता, समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारे प्रतीक म्हणून ही मूर्ती उभारण्यात यावी अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली होती. या मागणीच्या अनुषंगानं विविध वेळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. अखेर प्रशासनानं याची दखल घेत प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानं या प्रकल्पाला आता अधिकृत गती मिळण्याची शक्यता व्यक्त होती आहे. नमस्कार, जय भीम, जय शिवराय. मी वंदना अरुण मगरे, महापौर शहर महानगरपालिका. 15 ते 20 वर्षापासून प्रलंबित असलेला तथागत भगवान बुद्ध मूर्तीचा विषय 1 एप्रिल 2026 रोजी मोती तलाव येथील तथागत भगवान बुद्ध स्मारकासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. सदर ठिकाणी मान्य जिल्हा अधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल मॅडम, मी महापौर व उपमहापौर राजेश राऊत साहेब व स्मारक समितीचे अध्यक्ष, शहर अभियंता व आर्किटेक्ट उपस्थित होते व जागेची पाहणी करून शहर सौंदर्य वृद्धीबरोबरच धार्मिक भावना व सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मोती तलाव या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती अधिक भव्य आणि आकर्षक पद्धतीने उभारण्यात येणार असून नागरिकांना एक शांत, सुंदर व प्रेरणादायी स्थळ उपलब्ध होईल व सर्वांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि सर्वांना ही आनंदाची बाब आहे व सर्वांना या जे प्रलंबित हा जो विषय होता याला आज सुरुवात झालेली आहे. या कामाचा आज शुभारंभ होत आहे व सगळ्यांना मी एवढं सांगू इच्छिते की आज पाहणी करताना जो अनुभव आला की खरंच किती जिव्हाळ्याचा विषय असेल आणि खरंच भगवान तथागत भगवान बुद्धांची मूर्ती जालन्यात येताच तिचं दर्शन होईल व सर्व जे सौंदर्य आहे ते सर्व असं खुलून दिसेल व जालना शहराची शान वाढेल. एवढं बोलून मी माझे बोलणे संपवते. जय भीम, जय शिवराय.